तर इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना पुन्हा धमकी देण्यात आली आहे। एका यूट्यूब अकाउंटवरील व्हिडिओ खाली सावंत यांना धमकीची कमेंट आली आहे। केशव वैद्य नावाच्या व्यक्तीनं ही कमेंट करत धमकी दिली आहे। काही दिवसांपूर्वीच प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीनं इंद्रजित सावंतांना धमकी दिली होती आणि आज पुन्हा त्यांना धमकी देण्यात आली आहे। त्यानंतर आता इंद्रजित सावंत यांनी कारवाईची मागणी केली आहे। तर शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी कोरटकर प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे। सातत्यानं अशी विधानं करून पळवाट काढायची हे योग्य नाही। माननीय मुख्यमंत्र्यांचा मी हस्तक आहे असं वाक्य त्या क्लिपमध्ये असल्यानं मुख्यमंत्र्यांची ही नैतिक जबाबदारी आहे असं अमोल कोल्हेंनी म्हटलंय। तर कोरटकर गुवाहाटीमध्ये असल्याचा दावा आव्हाडांनी केलाय। कोरटकर राहुल सोलापूरकरला जोपर्यंत मार देत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही असा इशारा आव्हाडांनी दिला। सातत्यानं अशी विधानं करायची, ही विधानं केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबत विधानं करायची, त्यानंतर पळवाट काढायची, हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी मॉक केलेला आवाज होता असं सांगायचं आणि मग पुन्हा पळवाट काढायची। महाराष्ट्राच्या या महापुरुषाबद्दल कोणीतरी टिंपाट सोलापूरकर, कोणीतरी टिंपाट कोरटकर येतो आणि बोलतो आणि आम्ही हाताची घडी तोंडावर बोट ठेवून गप्प बसला होता। आम्हाला लाजही वाटत नाही की ज्यांच्यामुळे आज आम्ही जगतो, ज्यांच्यामुळे आज आमचं नाव आहे, ज्यांच्यामुळे आमचा महाराष्ट्र ओळखला जातो, त्या मातीशी बेईमानी करत हे दोन हलकट माणसं वाटेल ते बोलून जातात आणि पळूनही जातात। माझ्या अंदाजाने कोरटकर गुवाहाटीत